नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा महिलांसाठी असणार आहे। तर बघा, सर्व महिलांना मिळणार मोफत स्कूटी। तर आता याच्यासाठी पात्रता काय आहे आणि कागदपत्रे काय आहे आणि ही न्यूज कसली आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। तर बघा, मोफत स्कूटी योजना महिलांसाठी सक्षमीकरणाची दिशा। महिला सक्षमीकरण हा आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचा विषय आहे। तर आता महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या जे विविध योजना आहेत ते राबवत आहेत। यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे मोफत स्कूटी योजना। आता ही योजना खास करून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राबवली जात आहे। तर आता या योजनेचे उद्दिष्ट काय आहे हे पहिलं आपण बघणार आहोत आणि पार्श्वभूमी काय आहे ते सुद्धा बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे। तर बघा, ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक मुलींना शिक्षणासाठी लांब प्रवास करावा लागतो आणि वाहतुकीच्या सोयीचा अभाव आणि सुरक्षिततेची चिंता यामुळे अनेक मुली उच्च शिक्षण घेऊ शकत नाही। आता या समस्या सोडवण्यासाठी सरकारने मोफत स्कूटी योजना सुरू केलेली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींना सुरक्षित प्रवासी सुविधा उपलब्ध करून देणे, शिक्षणासाठी त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणे। तर अशा प्रकारे याची उद्दिष्टे आहेत आणि योजनेची जी वैशिष्ट्ये आहेत तर ते बघा, वैशिष्ट्ये काय आहेत तर पदवीधर मुलींना प्रोत्साहन, पदवी पूर्ण केलेल्या मुलींना मोफत स्कूटी दिली जाते। ही सुविधा त्यांच्या पुढील शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी उपयुक्त ठरते। आता सर्वांसाठी खुली आहे का ही योजना, तर बघा, ही योजना समाजातील सर्व वर्गातील मुलींना समाविष्ट करते आणि सुरक्षित आणि स्वतंत्र पूर्ण प्रवास आहे। स्कूटी मुळे मुलींना स्वतःचा प्रवास करण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढतो। आता याच्यामध्ये आर्थिक बचत सुद्धा होणार आहे। कुटुंबाला वाहतुकीच्या खर्चात बचत होऊन हा पैसा इतर महत्त्वाच्या गरजांसाठी वापरता येतो। तर आता या योजनेसाठी पात्रता काय आहे, तर बघा, अर्जदार मुलगी किमान पदवीधर असावी लागणार, ती भारतीय नागरिक असावी, मुलगी नियमित शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी असावी, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठरलेल्या मर्यादेत असावे, म्हणजे राज्यानुसार बदलू शकते। आता अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे, तर अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन अर्ज असणार आहे। या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे। सध्या उत्तर प्रदेश सरकारने ही योजना राबवलेली आहे। आता यासाठी लागणारी कागदपत्रे, तर आता याच्यासाठी शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्र लागणार आहे। जसे की तुम्ही आता ग्रॅज्युएट झालेला आहे, तर आता कुठल्या स्ट्रीम मधून झालेले आहेत, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, अशा प्रकारे तुम्हाला ग्रॅज्युएशनचं एक तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे। त्यानंतर तुमचं एक ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड लागणार आहे। तुम्ही कुठं राहता म्हणजे रहिवासी दाखला प्रमाणपत्र लागणार आहे। म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर महाराष्ट्र, राज्यामध्ये तुम्ही राहता त्या राज्याचं तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे। नंतर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, बँक खात्याची माहिती लागणार आहे। आता सरकारी पोर्टलवर नोंदणी, इच्छुक लाभार्थ्यांनी अधिकृत सरकारी पोर्टलवर सरकारी पोर्टल आहे त्याच्यावरती तुम्हाला अर्ज भरायचा आहे। तर आता याच्यामध्ये योजनेचा जो प्रभाव आहे त्याचे महत्त्व काय आहे तर ते बघणार आहोत। तर बघा, शैक्षणिक विकास, याच्यामध्ये काय होणार आहे तर तुमच्या शिक्षणाचा विकास होणार आहे। म्हणजे स्कूटीमुळे मुलींना शिक्षणासाठी जाण्यात अडचणी येत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा होते। महिलाचे सक्षमीकरण होते, म्हणजे योजनेमुळे महिलांना स्वावलंबी होण्यास मदत होते। सामाजिक बदल होतात, मुलींच्या शिक्षणाला आणि करिअरला चालना देऊन समाजात सकारात्मक असे बदल होतात। आता या योजनेची अंमलबजावणी बघा, उत्तर प्रदेश सरकारने सूर्य स्तुती योजना या नावाने ही योजना सुरू केलेली आहे। याआधी लक्ष्मीबाई मोफत स्कूटी योजना या नावाने ही ती राबवली जात होती। या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने केली जाते, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवेल। मोफत स्कूटी योजना महिलांसाठी खूप महत्त्वाची योजना ठरत आहे। यामुळे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते आणि त्यांचे जीवन अधिक स्वावलंबी बनते। सरकारच्या या प्रयत्नामुळे महिलांना आता सर्वांगीण विकास होईल आणि समाजात सकारात्मक बदल घडून येणार आहे। आता पात्र मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या भविष्यासाठी या संधीचा उपयोग करावा। तर अशा प्रकारे मोफत स्कूटी योजना ही महिलांना म्हणजेच मुलींना ही शिक्षणासाठी किंवा महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवलेली आहे। तर नक्कीच या योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यायचा आहे। जे या योजनेमध्ये पात्र असणार आहे त्या महिलांनी याचा लाभ घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त मुलींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।